पूजनीय स्वामीजींची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। सर्वजण मिळून सेवा करू। विठाला आजच्या संत पूजेचे यजमान सोपानरावजी डोंगरे आणि योगेश माणिकरावजी कान्हेरे यांच्या वतीने आजची सेवा आहे। एक हा योग चांगला आहे। एवढा अमृत महोत्सवाचा पर्वकाळ आणि त्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारताच्या बाहेर 19 फेब्रुवारी म्हणजे इतका मोठा पर्वकाळ। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव आज या ठिकाणी साजरा होतो आहे। याच्यापेक्षा कोणता मोठा सुदैवाने ही इतका उत्तम दिवस माझ्या वाटेला आलेला आहे आणि आपण एवढ्या संख्येने उपस्थित झालेला आहात। एक वर्षभरापूर्वीपासून कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे। वर्षभरापूर्वी मला भगवान महाराजांनी सांगितलं की आपल्याला गेवराईला जायचं आणि 2-3 वर्षापासून आमच्या परिवारामध्ये आमची मुलगी तिथे दिलेली बालिका योगेश कान्हेरे छत्रपती शाहू महाराज इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका त्यांची तळमळ होती की आमच्या गावाला आलं पाहिजे। आता आलं पाहिजे बाई, पण मी घणीचा बैल आहे, घणीचा बनी। ती घणीचा बैल असतो का? घणीच्या बैलाला त्या घणीच्या बाजूला जाता येत नाही, तो तिथंच फिरते। योगायोगाने आज बैल मोकळा सोडला, घणी बंद करायला चरायला मोकळा झाला। हा योग आहे माझ्याकरता, मी भाग्यवान समजतोय। वास्तविक पाहता माझ्या डोक्यामध्ये दुसराच अभंग होता, पण मी ज्यावेळी इथं नतमस्तक झालो पूजनीय स्वामीजींच्या समोर, माझं मन म्हणलं की ह्याच्यापेक्षा अजून कोणता अभंग येतो दुसरा। संस्थान भरपूर पाहिले। माझं 25 वर्ष आता या सेवेमध्ये सुरू आहे, आता 26वे वर्ष। संस्थान भरपूर पाहिले, तीर्थक्षेत्र भरपूर पाहिले, महंत भरपूर पाहिले, पण वारकरी संप्रदायासाठी जिव्हाळा लागणार आहे तुम्हाला इथं प्रामुख्याने पाहायला मिळाला। एवढा जिव्हाळा ब्राह्मणाचा अधिष्ठान असताना वारकऱ्याला पुष्पवृष्टी करत इथपर्यंत नेऊन ठेवलं, इथपर्यंत आणलं, हे आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो। हे मिळालेलं स्नेह, मिळालेलं प्रेम हे अलौकिक आहे। विठाला पूजनीय स्वामीजींच्या बाबतीमध्ये मी कानाने ऐकलेलं आहे की एक नैष्ठिक ब्रह्मचारी इतकी दीक्षा घेतलेली दंडी स्वामी असताना निर्हार काय पाला खाऊन भजन केलं। त्या परंपरेतली ही सगळी मंडळी आहेत, त्यांचं इतकं वारकरी संप्रदायावर प्रेम आहे। 11 दिवसाचा गाथा पारायण, 11 दिवसाचं गाथ भजन, एक ऋणानुबंध वारकरी संप्रदायाची या घराण्याचे असल्यामुळे इतका सुंदर हा कार्यक्रम होतो आहे। आज छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सबंध महाराष्ट्रामध्ये आज दिवाळीच। खऱ्या अर्थानं महाराज आजच्या दिवशी जन्माला आले आणि या संस्कृतीचा सूर्य उदयाला आला, संस्कृती पुन्हा एकदा नव्यानं उदयाला आली आणि म्हणून गावगाव छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आहे। आता हे सर्व नवयुवकांनी सुंदर मिरवणूक काढलेली। मला 10-15 मिनिटं वेळ होता, मला वाटलं तर जाऊनच यावं। असं थोडा आवाज ऐकल्यावर रक्त झालतं थोडं जरा, कारण मला तिकडे जरा लय बंधन येतात, पण आपल्याला इकडे काही कोणी ओळखीत नाही, काही नाही। एकदा महात्म्याच्या दरबारात आहेत आपण। विठाला विठाला
दर्शनाला गेलो ना, काय देवी जागृत आहे. कोणती देवी आहे? रेणुका. मला बाहेर निघता येणं गेलं. 2 मिनिटं घेतले मी तिथे. फोटो काढणारे म्हणाले इकडे बघा. मला बघू दे, फोटो पुन्हा काढ बाबा. काय जागृत ठिकाण आहे, काय प्रसन्नता आहे, काय परिवारातली विनम्रता आहे, परिवारातलं परमार्थावरचं स्नेह आहे. आणि मी भारावून गेलो. आणि छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव, स्वामीजींची पुण्यतिथी, असा दुग्ध शर्करा योग या पूर्व काळावर हा सेवेचा योग आहे. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मी कुठं नतमस्तक झालो अशी महाराजांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. विठाला माणूस म्हटल्यानंतर त्याने कुठेतरी श्रद्धा ठेवायला पाहिजे, कुठेतरी त्याने भावना ठेवायला पाहिजे, कुठेतरी एखादं त्याचं एक जिव्हाळ्याचं स्थळ असलं पाहिजे. त्याने नतमस्तक व्हायला पाहिजे, त्यांनी पाया पडायला पाहिजे. हे नतमस्तक होणं, पाया पडणं, श्रद्धा ठेवणं हे जीवाकरता खूप चांगलं आहे. मग आता कुठं नतमस्तक व्हावं, कोणाच्या पाया पडावं? हे जगत आहे, हे कलियुग आहे. अनेक प्रकारचे या ठिकाणी स्थळ आहेत. नेमकं पाया पडायचं कुठं? पहिली गोष्ट, पाया पडणं ही भारताची संस्कृती पाश्चात्य देशातली काही संस्कार आल्यामुळे आपण विसरूनच चाललोय. आपली संस्कृती पाया पडायची आहे, आपली संस्कृती दर्शन घ्यायची आहे, आपली संस्कृती नतमस्तक व्हायची आहे. पण पाश्चात्य देशाची संस्कृती आली, काय करायची? काय द्यायची? हस्त आंदोलन म्हणतात. काय आंदोलन शब्द चांगला, हातात हात द्यायची संस्कृती आपली नाही आहे. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, काय असते आज? गुड आफ्टरनून, गुड नाईट. ही नाही आहे संस्कृती. मग ही संस्कृती पाश्चात्य देशाची आज आमच्याकडे आलेली आहे. ही संस्कृती नाहीच, ही विकृती आहे. विठाला आमचे सण उत्सव सुरू झाले तर पाया पडूनच सुरू झाले. आमचा पाडवा वाडवडिलांच्या पाया पडून सुरू झाला. आमचा दसरा वाडवडिलांच्या पूर्वजांच्या पाया पडून सुरुवात झाली. आमची दिवाळी, आमचा शिमगा आपण आणायला जातो ना सोनं, वाडवडिलांच्या पूर्वजाच्या पाया पडतो. आमचा कोणताही सण असेल तर आम्ही दर्शनाने सुरुवात करतो. काय विकृती आली कोण असतो? कुठून यांचा इतका आपल्या लोकांमध्ये ताठरपणा आला कोण असतो? झुकायचंच नको म्हणतात, पाया पडायचंच नको म्हणतात. एक संस्कृती अशी आली ह्या लोकांच्या. आता नवीन आलेल्या पोरी तर नाही, पाया कसं पडायचं माहितीये का? काय लोन घ्यायली काय? आपण का पाया पडलं पाहिजे? त्याच्या पाठीमागे भरपूर शास्त्रीय कारण आहे. दर्शनानं जी कामं आजपर्यंत झालीत ना, पाया पडल्यानं जी आजपर्यंत कामं झाले ना, ते कशानंच नाही झाले. एकच शब्द ऐकण्यासारखा आहे तुम्हाला, जेवढे कामं हात जोडून होतात तेवढं कामं हात उगारून होत नाही.